नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरलं गेलेलं आहे। पंतप्रधान फसल विमा योजनेअंतर्गत, पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केवळ 3, 5 आणि 21 रुपये इतकीच रक्कम जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। वाडा तालुक्यामधल्या सिल्लोत्तर इथे मधुकर बाबूराव पाटील या शेतकऱ्याच्या नावावरती शेतकऱ्याला फक्त 2 रुपये 30 पैसे मिळाले। यामुळे या शेतकऱ्याकडून संताप व्यक्त होतोय। महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांचा बंगला रिपेअर करण्यासाठी तब्बल 1 कोटीपेक्षा जास्त खर्च येणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या बंगल्याच्या डागडुजी करता तब्बल 1 कोटी 4 लाख रुपये खर्च आहे। एक गोष्ट सांगतो, सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग करता येत नाही। सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग करता येत नाही।